सर्वांचं टर्निंग पॉईंट्स यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. आपण पुस्तक परिचय थोडक्यात पाहणार आहोत. हे आहे आपलं TCS IBPSचं GKचं पुस्तक. सॅम्पल PDF वगैरे आपण बनवणार आहोत, परंतु अजून पाठवलेलं नाही. हे पुस्तक लिहिण्यासाठी सर्वप्रथम मेघदूत सर जे स्वतः तलाठी म्हणून आहेत, ओके, लागलेले आहेत, त्यांनी विशेष मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनीच कशाप्रकारे अभ्यासाची GKची स्ट्रॅटेजी असावी यावर विशेष मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कपिल काळकेकर सर, स्वतः मी, विकास इंदाळकर आणि सचिन कुरुन सर असे तिघांनी आणि चौघांनी मिळून हे पुस्तक बनवलेलं आहे. आता ह्या पुस्तकामध्ये इंडेक्स काय हे सर्व गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळतील. बघा, TCS IBPS जे 2022-23 मध्ये घेतलेले आहे. इवन हायकोर्टाचे जे प्रश्न आहेत लिपिक ते देखील ऑनलाईन झालेले होते मागच्या 2024चे आणि काही वेळेस ऑफलाईन देखील झालेले आहे. परंतु GK हा सर्वत्र एक प्रकारे विचारला गेलेला आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला 4 ते 5 विषय असतात त्यावेळेस GK मध्ये खूप विषय असतात, तर त्यावेळेस फक्त टू द पॉईंट वाचलं पाहिजे आणि रिपीटेड प्रश्न हे 70 ते 80% राहतात. ह्याचा पुरावा तुम्हाला मिळून जाईल. पुस्तकाचं मधली आवृत्ती ही बघा, ही 3री आवृत्ती आहे. मागच्या पहिल्या 2 आवृत्त्या एकदम खूप चांगल्या चालल्या. यावेळेस महाराष्ट्रात कुणीच बनवलं नव्हतं, त्यावेळेस बनवलं आणि त्या पुस्तकाच्या आधारावर खूप विद्यार्थी तलाठी म्हणून आणि सरळ सेवेमधून ग्रामसेवक, आरोग्य विभागामध्ये लागलेले आहेत. याची प्राईस 290 आहे. परंतु डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक देईल, त्यामध्ये तुम्हाला खूप म्हणजे माफक दरामध्ये काही प्रमाणात डिस्काउंट देखील मिळेल आणि सर्व बुक स्टॉलवर जे आहे योग्य तो डिस्काउंट देत असतील तर तुम्ही तिथं अवश्य घ्यावे. ही प्रस्तावना आहे. प्रस्तावना तुम्ही पुस्तकात वाचू शकता. आता अनुक्रमणी काय काय पुस्तकात काय दिलेलं आहे ते बघून घ्या एकदा. राज्यघटना हा विषय सर्वप्रथम घेतला असून त्यामध्ये संविधान, भारतीय संविधानाचे स्रोत, भाग व परिशिष्टे, नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संसद, राज्यपाल, विधिमंडळ, सरकारी संस्था, आयोग, सूची, महत्त्वाची कलमे, त्यानंतर कलमावर देखील प्रश्न येतात, न्यायव्यवस्था, घटनादुरुस्ती, पंचायत राज, राजकीय पक्ष, संघटना, विविध म्हणजे संकीर्णमधून प्रश्न. आपण अशा प्रकारे पॉलिटीची इंडेक्स बनवलेले आहे. त्यानंतर भूगोल, त्यामध्ये महाराष्ट्राचा भौगोलिक विभाग, आता महाराष्ट्र आणि भारत पण घेतलेले आहे. महाराष्ट्राचे जिल्हे विशेष, भारत भौगोलिक विभाग, पर्वतरांगा, शिखर, महाराष्ट्र नदी प्रणाली, भारत नदी प्रणाली, अक्षांश, रेखांश, खंड व महासागर. त्यानंतर भारताचे शेजारील देश, जागतिक जल प्रणाली, खनिज व ऊर्जा संसाधने, शेती, फळे व पिके, मृदा, खडक, वने, वनस्पती, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये जे महाराष्ट्राचा विशेष संदर्भासह, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, रामस्थळ आणि त्यानंतर राखीव जैविक क्षेत्रे, वाहतूक. त्यानंतर स्टॅटिक GK सारखा देखील भूगोलमध्ये पार्ट राहतो, ते आपण ह्यामार्फत कव्हर केलेले आहे. त्यानंतर उद्योग, लोकसंख्या, महाराष्ट्राच्या तुलनेत महाराष्ट्राची लोकसंख्या, भारताची लोकसंख्या, हवामान, वातावरण, त्यानंतर जाती जमाती, प्रसिद्ध ठिकाणे महाराष्ट्रातील, त्यानंतर धार्मिक स्थळे व मंदिरे आणि संकीर्ण जे काही इंडेक्समध्ये कव्हर होत नाही ते. अशा प्रकारे भूगोलचे झालं. त्यानंतर इतिहासमध्ये बघा, प्राचीन इतिहास हा एक भाग बनवला. त्यामध्ये सिंधू संस्कृती, वैदिक युग, जैन धर्म, बौद्ध धर्म, महाजनपद, मौर्य समाज यावर देखील पॉईंट्स कव्हर केलेले आहे. गुप्त राजवंश, सातवाहन, चालुक्य घराणे अशा प्रकारे यामध्ये प्राचीन भारतामध्ये कव्हर केलेला आहे. त्यानंतर मध्ययुगीन इतिहास, त्यामध्ये राष्ट्रकूटसह, दिल्ली सल्तनत, खिलजी घराणे, तुगलक घराणे, त्यानंतर सय्यद व लोधी घराणे, राष्ट्रकूट प्राचीनमध्ये आलं, ठीक आहे. मुघल, शीख गुरु, यादव घराणे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी विशेष प्रकरण दिलेलं आहे. मराठा साम्राज्य, विजयनगर साम्राज्य, युद्ध आणि करार, संत, वाकाटक आणि इतर अशा प्रकारे तुम्हाला मध्ययुगीन भारताचा हे मिळेल. सोबतच टर्निंग पॉईंट्स ॲपवरती तुम्हाला TCS IBPSचा एक कोर्स मिळेल जो 49 रुपये किंवा ऑफर असेल तर 21 रुपये ते किंवा 31 रुपये या दरम्यान असेल. त्यामध्ये PYQ आणि MCQ यांचं विश्लेषणसह तुम्हाला सराव करून घेण्यात येईल. ज्यांना कोर्स जॉईन करायचा त्यांनी टर्निंग पॉईंट्स ॲपमध्ये सरळ सेवा फोल्डरमध्ये ते पाहावं, ओके. त्यानंतर आधुनिक भारतामध्ये 1857चा उठाव, इतर उठाव, गव्हर्नर व व्हाईसराय, ब्रिटिश कायदे आणि धोरणे, बंगालची फाळणी आणि स्वदेशी चळवळ, त्यानंतर टिळक युग, गांधी युग, चले जाव चळवळ, क्रांतिकारक यांच्याविषयी विशेष टॉपिक. त्यानंतर ब्रिटिश राजवटीचा विस्तार, सामाजिक धार्मिक सुधारणा संस्था, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
समाजसुधारक, इतर समाजसुधारक. ओके, हे समाजसुधारक आहेत, परंतु त्यांच्यावर जास्त प्रश्न आल्यामुळे त्यांना एक विशेष प्रकरण किंवा एक टॉपिकमध्ये आपण इन्व्हॉल्व केलेला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मुस्लिम लीग, ऐतिहासिक साहित्य पुस्तके व लेखक, कला व स्थापत्य शैली आणि विविध, म्हणजे जे काही असतील संकीर्णमधून ते इथं घेतलेले आहे. त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेची मूल तत्वे, मागणी व पुरवठा संकल्पना, किंमत, उत्पादन, वापर आणि बाजार, महागाई, अर्थसंकल्प, दारिद्र्य, रोजगार, कर आकारणी व GDP, बँकिंग आणि वित्तीय संस्था, नवरत्न, महारत्न, PSU म्हणजे पब्लिक सेक्टरमधली जी काही कंपन्या असतात ते, सार्वजनिक उपक्रम यावर देखील असतं. आंतरराष्ट्रीय संस्था, विविध निर्देशांक, सरकारी योजना, लाडकी बहीण योजनेसह लाडकी भाऊ योजनेसह सर्व इथं कव्हर केलेलं आहे. त्यानंतर सरकारी योजनेमध्ये महाराष्ट्रातील एक विशेष आणि देशातील म्हणजे केंद्रीय योजना वेगळं कव्हर केलेलं आहे. त्यानंतर पंचवार्षिक योजना यावर देखील पॉईंट घेतलेलं आहे किंवा हे प्रकरण वेगळं केलेलं आहे. कृषी व इतर, भारतीय अर्थव्यवस्था क्षेत्रे, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी आणि इतर, अशा प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये 17 टॉपिक केलेले आहेत. आता स्टॅटिक GK जो मोस्टली TCSमध्ये विचारला जातो तो, त्यामध्ये स्टॅटिक GKमध्ये आपण काय केलेलं आहे वेगवेगळं ते बघा. नृत्य, भारत जग प्रथम, खेळ, पुस्तके व लेखक, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, महत्त्वाचे दिनविशेष, भारतीय महत्त्वाच्या संस्था, आंतरराष्ट्रीय संस्था, उत्सव, महोत्सव, सण, विश्व सामान्य ज्ञान म्हणजे जागतिक, फुल फॉर्म, पुरस्कार, भाषा व चित्रकला, जे स्टॅटिक GK असतील बदलणारे नाही. त्यानंतर महत्त्वाच्या घटना, गीत, संगीत, वाद्य साधन, संस्थापक, राज्यांचे सामान्य ज्ञान, त्यानंतर तत्त्वज्ञान आणि परत एक संकीर्ण चॅप्टर. त्यानंतर सामान्य विज्ञानला आपण अशा प्रकारे कव्हर केलेलं आहे. बहुतेक त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. आता एखाद्या विषयाला म्हणजे GK सरळ सेवेमध्ये बघा मॅक्झिमम 25 प्रश्न असतात, पैकी 2 ते 3 प्रश्न असतात. त्यामुळे आपण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र जास्त डीपमध्ये केलेलं नाही, जसं गुरुत्वाकर्षण आहे. ओके, त्यानंतर आरोग्यशास्त्रामध्ये जीवाणूजन्य आजार, विषाणूजन्य आजार हे एवढे नाही. कारण सरळ सेवेचे प्रश्न जे आहेत ते अशा प्रकारे प्रश्न आहेत की ह्या 5 विषयामध्ये तो आपल्याला आपण तिथं कव्हर करून घेतलेला आहे. त्यानंतर 7व्या क्रमांकाचा विषय आपण घेतलेला या ठिकाणी पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन. संगणक 8 नंबरला, जे हायकोर्टाच्या लिपिकला किंवा इतर ठिकाणी आता 10 प्रश्नाला येणार आहे. अवकाश व तंत्रज्ञान, माहिती अधिकार अधिनियम, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. त्यानंतर न्यायवैद्यकशास्त्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC वर पण घेतलेलं आहे. महिला व बालविकास, समाजशास्त्र. लक्षात घ्या, लिपिक हायकोर्टाच्या परीक्षेत MIDC वर प्रश्न GK मध्ये विचारलेला आहे. ओके, मागच्या 2024च्या तुम्ही पाहू शकता, जे आहे ते सांगतोय आपण. मुंबई महानगरपालिका अधिनियम, चालू घडामोडी. त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका तांत्रिक प्रश्न. ओके, त्यानंतर नागपूर महानगरपालिकामधील जे नंतर झाली पेपर त्याचे देखील प्रश्न ॲड केले. GMC छत्रपती संभाजीनगरचे देखील आणि कल्याण डोंबिवली मनपाचे देखील प्रश्न आपण त्यात ॲड केलेला आहे. ओके, हे अशा प्रकारे आपलं हे पुस्तक आहे. तुम्हाला आपण काय करू, या पुस्तकाचं देखील व्हिडिओ लेक्चर घेऊ, परंतु परीक्षेसाठी येणाऱ्या काळात तुम्हाला यशस्वी होण्यासाठी आणि GK मध्ये शक्यतो जास्तीत जास्त मार्क पडणं अपेक्षित आहे. तर त्यासाठी टू द एक्झाम पॉईंट आणि कमी वेळेत वाचायचं असेल तर विजयपथ पब्लिकेशन प्रकाशित TCS IBPS सामान्य ज्ञान ऑनलाईन स्वरूपात हे पुस्तक वाचा. तुमचा जवळपास हे पुस्तक वाचल्यामुळे कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला त्याबद्दल म्हणजे एक दिशा मिळेल, म्हणजे तुम्ही भरकटणार नाही. त्यानंतर तुम्ही पुस्तकं, प्रत्येक विषयाचं पुस्तकं वाचा, काय हरकत नाही, परंतु व्यावहारिकदृष्ट्या विचार केला तर अगोदर काय आहे परीक्षेचा पॅटर्न काय ते समजून मग पुढच्या दिशा तुम्ही ठरवा. ओके, काही शंका असेल तर 89 यावर व्हॉट्सअप करू शकता. ओके, पुस्तकाबद्दल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टर्निंग पॉईंट्स ॲपवर देखील तुम्हाला अगदी अल्प दरामध्ये GKची टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिलेले आहेत. ओके, व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.